आता बातमी मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी आहे। मुंबईमध्ये आता दर 2.5 मिनिटांनी लोकल धावणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। तर मुंबईमध्ये 2 लोकल मधील अंतर हे 3 मिनिटांचे आहे। मात्र अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो। यातली तांत्रिक अडचण आता दूर करत तीनही मार्गांवरच्या लोकल्सना आता सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे। त्यामुळे 2 लोकल मधील वेळेचे हे अंतर 3 मिनिटांवरून 2.5 मिनिट होणार आहे। अशा प्रकारची ही प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिलंच शहर ठरणार आहे। तर या प्रणालीमुळे येत्या 3 वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या अगदी दुपटीने वाढेल। त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यांमध्ये जास्त वेळ ताटकळत स्थानकावर थांबावं लागणार नाहीये। त्यामुळे खरं तर हा मोठा दिलासा मुंबईकरांना आता मिळणार आहे। आता बातमी मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी आहे। मुंबईमध्ये आता दर 2.5 मिनिटांनी लोकल धावणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। तर मुंबईमध्ये 2 लोकल मधील अंतर हे 3 मिनिटांचे आहे। मात्र अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो। यातली तांत्रिक अडचण आता दूर करत तीनही मार्गांवरच्या लोकल्सना आता सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे। त्यामुळे 2 लोकल मधील वेळेचे हे अंतर 3 मिनिटांवरून 2.5 मिनिट होणार आहे। अशा प्रकारची ही प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिलंच शहर ठरणार आहे। तर या प्रणालीमुळे येत्या 3 वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या अगदी दुपटीने वाढेल। त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यांमध्ये जास्त वेळ ताटकळत स्थानकावर थांबावं लागणार नाहीये। त्यामुळे खरं तर हा मोठा दिलासा मुंबईकरांना आता मिळणार आहे।